नमस्कार मित्रमंडळी, मी सूरज घरत पुन्हा एकदा स्वागत करते तुमचं आपल्या चॅनलवरती। तर मी आज शाळेत आलो आहे। मीच नाही, आमच्या बॅचचे सर्व मुलं SSC बॅच 2009 आणि 2010 सगळेजण आले, सर पण आलेले आहेत। आज शाळेत आलो आम्ही आणि वया वाटप करणार आहोत। थोड्या वेळात सर्वजण येतील आणि आपण सुरुवात करू आता थोड्याच वेळात कार्यक्रमाला। तर चला आतमध्ये जाऊ, बघूया कोण कोण आलेले आहेत, कोण कोण नाही ते जाऊन बघू। लेट्स गो। ही मात्र या मुलांनी गोष्ट आपल्या लक्षात नेहमीच ठेवलेली आहे। म्हणूनच 2009-2010 ही SSC ची बॅच म्हणजे 10वीची बॅच आणि या बॅचच्या वतीनं आज सगळ्या मुलांसाठी इथे एक छानसा उपक्रम राबवलेला आहे। त्याबद्दल प्रथमतः आपण त्या सर्वांचं एकदा जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया। कार्यक्रमाचा आजचे स्थान आमचे सन्माननीय असं आपण आयोजन करण्यात आलेलं आहे। त्यामुळे शाळेच्या प्रतिनिधी आणि सर्व शिक्षक आम्ही त्याला आमंत्रित करतो। धन्यवाद। सगळ्यांचं मनापासून स्वागत। आणि खरं तर कोणताही कार्यक्रम असू द्या, आपण कार्यक्रमाचा प्रारंभ माझ्या आणि आपल्या सगळ्यांच्या गणपती बाप्पाच्या पूजनाने करत असतो। मी सगळ्या व्यासपीठाला विनंती करेन की आपण जवळ बाप्पांचं पूजन करून घेऊया आणि नंतर मग आपण पुढल्या कार्यक्रमाच्या दिशेने वळूया। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा। आता तोच आपल्या संस्कृतीचा सन्मान कशा प्रकारे करावा, खरं तर हा सन्मान आहे। या कार्यक्रमामध्ये खरं तर आपण पाहतो आहोत SSC बॅच 2009-10 चे सगळे विद्यार्थी उपस्थित आहेत आणि या विद्यार्थ्यांच्या वतीनं सन्मान आहे तो एका अशा शिक्षकाचा। खरं तर आदर्श शिक्षक, त्याचप्रमाणे अनेक विद्यार्थी घडविण्याचं काम, अत्यंत हुशार व्यक्तिमत्व, अशा आपल्या सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व, आपल्या गावातीलच एक छान व्यक्तिमत्व म्हणजे आमचे एक लाडके शिक्षक आता खूप संधी सर राजश्री ताई यांच्या शुभस्ते सन्मान आपण त्यांना देत आहोत। मी संधी मात्रे म्हणजे उत्तम मात्रे त्यांना विनंती करेन की आपण फार मोठं कार्य आहे आणि म्हणूनच सगळ्यांना आपण सन्मानित करत आहोत। सगळ्यांची नावं न घेता लगेचच आपण सगळ्यांना सन्मानित करूया। कारण मगाशी जो प्रश्न किंवा जे मी सांगितलं होतं ते पुन्हा एकदा तेच सांगेन की बऱ्याच वेळेला आपण कार्यक्रम करत असतो आणि नेहमी आमचं सांगणं किंवा माझं सांगणं हेच असतं की विद्यार्थ्यांचा कार्यक्रम ज्यावेळेस असतो ना त्यावेळेस आपण तो आटोपता घ्यावा। कारण विद्यार्थ्यांची बसण्याची मानसिकता असते। आपणही या ठिकाणी बसलेलो आहोत। आपण फक्त अर्धा तास 1 तास बसू शकतो, नंतर आपली चलबिचल सुरू होते। म्हणून आपण थोडक्यात कार्यक्रम आटोपता घेणार आहोत। प्रशांत सरांचा आपण दिलीप मंत्रे सर त्यांचं शुभारंभ या ठिकाणी आहे। मी विनंती करतो आहे की आपण आपल्या शुभस्ते त्यांना मायेचा, प्रेमाचा, आपुलकीचा सन्मान प्रदान करावा। सर मी विनंती करेन आपण समोर यायला सन्मान आणि या सन्मानाचा आपण स्वीकार करायचा आहे। डॉक्टरजी पाटील प्रथम मी धन्यवाद देतो टिकवाल कंपनीला। कारण या ठिकाणी कार्यक्रम घेणं म्हणजे एक कसरत होती। कारण त्या ठिकाणी आम्ही आलो त्यावेळेला जोडी नव्हती, बसायला जागा नव्हती, प्रोसेसरला माहिती असेल या ठिकाणी नसते। परंतु आज या ठिकाणी जो आपला कार्यक्रम असा बहुविध असा कार्यक्रम आपला अनेक कार्यक्रम या हॉलमध्ये घेतले जातात आणि सुसज्ज अशी इमारत त्यांनी दिलेली आहे, बसण्यासाठी जागा आणि आपले जे फॅन आहे ते फॅन सुद्धा काही कंपनी दिलेले आहे। आता जरी लाईट गेला तरी सुद्धा सौर पॅनलवर ते फॅन चालूच राहते किंवा लाईट कंपनीला सुद्धा मी धन्यवाद देतो।
आणि या ठिकाणी आता मागापासून ज्याने सूत्रसंचालनाचं काम केलं आणि करणार आहे असं आमचे चेतन पाटील सर अतिशय चांगल्या आवाजात आणि एकदम अलंकारिक शब्द वापरून त्या ठिकाणी सूत्रसंचालन करत आहेत. तेव्हा आपला सर्वांतर्फे त्यांचंच आम्ही या ठिकाणी स्वागत करू इच्छितो. तेव्हा अलंकार पाटील यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं स्वागत करावं. जसं आपण म्हणतो की जंगलामध्ये एखादे आगीची ठिणगी लागली तर ती पूर्णपणे हळूहळू आग लागत होते. पण या ठिकाणी एका वहीवर जर लिहिलं तर हळूहळू विद्यार्थी प्रगतीपथावर जात असतो. हे मात्र त्यांचा अभिमानास्पद आहे. आणि पुन्हा एकदा मी या संपूर्ण बॅचला धन्यवाद देतो आणि असंच आपल्या हातून कार्य घडत राहो अशी ईश्वराने प्रार्थना करतो आणि या ठिकाणी थोडा मी थांबतो. इमारत बदलली असेल परंतु शाळा तीच आणि त्या शाळेमध्ये कधीतरी आपण बसलो होतो, कधीतरी पहिलीला, कधीतरी दुसरीला, कधीतरी 10वीला अशा सगळ्या स्टेप करत आपण सगळेजण गेलेलो आहोत. या शाळेनं खूप काही दिलं आणि खरं तर याच विद्यार्थ्यांमधून बरेच विद्यार्थी अगदी मोठमोठ्या हुद्द्यांवरती गेलेले आहेत आणि याच विद्यार्थ्यांनव्हे तर अगदी सगळे विद्यार्थी फार मोठ्या हुद्द्यावरती गेलेले आहेत. आणि त्यातूनच खरं तर अशा व्यक्तिमत्वाचा आजच्या म्हणजे 2009-10 बॅच मधील एक असं व्यक्तिमत्व कोणत्या गावाचं प्रतिनिधित्व स्वीकारत कोणत्या गावाच्या सदस्य म्हणून कार्यरत आहेत. मी त्यांचा सन्मान मी सारिकाताई यांना विनंती करेन की आपण आपले शुभ असते त्यांना आपण सन्मान करूया. म्हणजे राजश्री बघा आज सगळ्यांना नाव ओळखत आहेत परंतु आज कोणत्या गावामध्ये सदस्य म्हणून जे गेले अनेक वर्ष कार्यरत आहेत. याच शाळेमधून ज्या शिकलेल्या आहेत आणि ह्याच बॅच मधून ज्या मोठ्या झालेल्या आहेत त्यांचा सन्मान या ठिकाणी आपण करणार आहोत. मी विनंती करेन की आपण सारिकाताईंना विनंती करतो आहे की राजेश्री पाटील त्यांचा आपण सन्मान करूया. खरं तर या बॅच मधले विद्यार्थी आहेतच परंतु काहीपेक्षा आपल्या गावातील एक चांगलं व्यक्तिमत्व म्हणजे सदस्य आहे आणि म्हणून सदस्य म्हणून त्यांचा आपण सन्मान या ठिकाणी करतो आहोत. तेव्हा त्याने पहिल्यांदा सांगितलं की एसएससी बॅच तुम्ही संकटचे साजरे करा. एसएससी 90 बॅचने पहिले संकटचे चालू केली. त्याच्यानंतर आता इथून पास आउट होणाऱ्या सगळ्याच बॅच एसएससीच्या देवळामध्ये संकटचे साजरे करतात आणि संकष्टीला जे कलेक्शन वगैरे ते जमा करतात त्याच्यातनं राहिलेले पैसे हे कुठल्या तरी शैक्षणिक कामासाठी वापरतात. ही फार मोठी गोष्ट आहे आपल्या कोणत्या गावासाठी. या एसएससी गाव बॅचच्या सुद्धा तुमच्या पुढील वाटचालीसाठी तुमच्या लाईफ साठी किंवा जीवनासाठी शुभेच्छा चांगल्या शुभेच्छा देतो आणि माझी दोन शब्द संपवतो. जय हिंद जय महाराष्ट्र. पण आता त्या गोष्टी त्यांना आल्या आहेत म्हणून त्यांना सामाजिक कार्य यापुढेही असं त्यांनी पुढे जावं. फिजिक्स तसंच सामाजिक आणि घरगुती त्यातला त्यांनी पुढे जावं. माझ्या या सर्वांना शुभेच्छा. लय बोललं त्यामुळे मी 2 मिनिटातच आलं. धन्यवाद. नमस्कार. अरे आवाज येत नाही तोंडात भाऊ आहे काय? नमस्कार. तर एसएससी बॅच 2010 या विद्यार्थ्यांनी आज शालेय विद्यार्थ्यांसाठी वस्तूंचं वाटप या कार्यक्रमासाठी उपस्थित आमचे सहकारी सदस्य विद्यार्थी मित्रांनो, आज जे तुमच्यासाठी त्यांनी कार्यक्रम आयोजित केलेला आहे काही वर्षापूर्वी ते देखील तुमच्यासारखेच होते. सरांनी मगाशी सरांनी म्हटलंय की शाळा तीच माती तीच फक्त काय झालंय इमारत बदललेली आहे. जवळजवळ असं म्हणता येईल आमच्या आता अनेक फोटो ठिकाणी आहेत की त्यावेळेला जी विद्यार्थी संख्या होती जवळपास 8वी 9वी 10वीच्या 3 वर्गांची संख्या जवळपास 180 ते 190 पर्यंत होती. या 2007 साली या ठिकाणी मी रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून फिरतो. या ठिकाणी माझी बदली झाली. फिरतोला आल्या कारणाने मला भाषाळेत काम करण्याची संधी मिळालेली आहे. तेव्हा मी आल्यानंतर पहिल्यांदा त्यावेळेला 8वीला 81 विद्यार्थी होते आणि त्या वर्षी मी जेव्हा आल्यानंतर पहिल्यांदा पहिलीच ऍडमिशन किती झाले ते बघायला गेलो. सर्व त्या ठिकाणी
त्यावेळेस फक्त 35 विद्यार्थ्यांचं ऍडमिशन झालेलं होतं आणि तेव्हा मी देखील आपल्या गावच्या कमिटीमध्ये एक सदस्य म्हणून काम करत होतो. तेव्हा मी विचार म्हणला होता की आपण आपली विद्यार्थी संख्या राहण्यासाठी काहीतरी गोष्टी करायला पाहिजे आणि त्यानुसार काही संकल्प त्या ठिकाणी ठेवले होते, पण दुर्दैवाने त्या गोष्टी त्यावेळेला पूर्ण झाल्या नाहीत. त्यावेळेला जर त्याच्यासाठी मंडळी उपस्थित असतील किंवा ती कार्यरत असतील कदाचित गोष्ट वेगळी झाली असतील, पण असो जे काय असेल त्या गोष्टी आपण नाकारू शकत नाही. तर 2009 आणि 10च्या बॅचने आजच्या तुमच्या विद्यार्थ्यांसाठी मोठं शालेय वस्तूंचं वाटप हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे आणि या कार्यक्रमासाठी आम्हाला या ठिकाणी आवर्जून माझ्या घरी त्या दिवशी खऱ्या अर्थाने हे सगळे विद्यार्थी माझ्या घरी गेले होते आणि त्या दिवशी गुरुपौर्णिमाच होती आणि त्या दिवशी हे सर्व देव, मी विद्यार्थ्यांना देव म्हणतो, लक्षात ठेवा तुम्ही सगळे देवच आहात, कारण तुम्ही असाल तर आम्ही तुम्ही नसाल तर आम्हाला कोणी विचारणार नाही, तसे देव आहेत. देव म्हटल्यानंतर आमचा परेश मला लगेच प्रश्न सर मारायचं कशाला म्हणाल, पण देवाला नव्हतं मारायचं, देवामध्ये असलेल्या आवडण्याला मारत आणि मी कुणाला मारलं नाही आणि अजून मारतच नाही, ते मार खात होते. हो, माझा काय दोष नव्हता त्याच्यामध्ये, मी कोणाला असं मारलं नाही, अजूनही मारत नाही, मुलं मार करताना मी काय करणार, तो माझा दोष नाही. तर असू द्या, तुमच्यासारख्या आवाजावरून घेऊन आज त्यांनी जो कार्यक्रम अवलंबलेला आहे म्हणजे उत्तम मार्गाकडे पडलेलं पहिलं पाऊल म्हटलं तरी चालेल. खरं तर देवळात जाऊन नारळ फोडण्यापेक्षा जे जिथं रक्त चैतन्य आहे त्याच्यासाठी आम्हाला काय करता आलं तर याच्यासाठी सन्मानाची गोष्ट नाही. आज तुम्ही ज्या भारताचं भवितव्य लक्षात ठेवतो, ऐकायचं सगळ्यांनी ऐकायचं आहे, लक्षात ठेवा. तुम्ही भारताचं भवितव्य आहात, तुमच्यामधूनच कोणीतरी, तुमच्यामधून म्हणजे विद्यार्थ्यांमधूनच कोणीतरी भारताचे राष्ट्रपती होणार आहे. आपल्यामधून असं नाही, कुठल्या तरी विद्यार्थ्यांमधून, म्हणजे विद्यार्थी हे भारताचं डेस्टिनी ऑफ एव्हरी कंट्री डेव्हलपिंग क्लासरूम असं आपण म्हणतो की प्रत्येक देशाचं भवितव्य वर्गावर्गामधून घडलं जातं आणि त्यांना घडवण्याचं काम शिक्षक करत असतात. आणि शिक्षकाप्रती या 2009-10च्या विद्यार्थ्यांनी मला आणि सनी सर आणि पाटील सर यांना बोलावून आमचा जो सन्मान केलाय त्याबद्दल या बॅचचं पुन्हा अभिनंदन करतो, कौतुक करतो, त्यांना धन्यवाद देतो. आणि मी या ठिकाणी थांबतो कारण विद्यार्थी कंटाळले, 11ची त्यांची घरी जायची वेळ आहे, तेव्हा पुन्हा या कार्यक्रमाच्या निमित्तानं मला बोलतो त्याबद्दल धन्यवाद आणि माझे 2 शब्द या ठिकाणी थांबवतो. थँक्यू. आपल्या देवळामध्ये, आपल्या मंदिरामध्ये संकष्टी साजरी करण्याचं काम केलेलं आहे आणि या बॅचने देखील ते काम केलेलं आहे. तर सामाजिक कार्य घडत असताना यामधले बरेचसे असे विद्यार्थी आहेत की वेगवेगळ्या पद्धतीनं, मग क्रिकेटच्या माध्यमातून का होईना किंवा वेगळ्या पद्धतीनं जिथे मिळेल तिथे सामाजिक काम करण्याचं काम या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून झालेलं आहे. म्हणून त्यांचं फार कौतुक आहे. म्हणजे सगळे विद्यार्थी एकदा पुन्हा एकदा या सगळ्यांसाठी म्हणजे ज्यांनी कार्यक्रम आपल्यासाठी आयोजित केलेला आहे त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या आपण देऊया. आपल्या या SSC बॅच 2009-10 साठी झकास तयार झाले पाहिजेत, जोरात झाले पाहिजेत. राईट? थँक्यू. हे त्यांनी मुली बसवलेलं आहे त्यांच्यासाठी एकदा झक्कास झाला पाहिजे. कोणाचाही नामोल्लेख न करताना मी सगळ्यांचं सार्वत्रिकपणे आभार व्यक्त करतो की जेवढी व्यक्तिमत्व वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थित आहेत त्या सर्वांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो आहे. आणि खास करून एक आभार तर असं म्हणतात ना कार्यक्रम कोणताही असू द्यात पण काही मंडळी अशी असतात की जी पडद्याच्या पाठीमागे असतात
त्याकडे आपलं लक्ष कधीच लागत नाही, परंतु एखाद्या ठिकाणी कार्यक्रमाप्रसंगी आपण गेलो तर आपलं लक्ष डेकोरेशन कडे पहिलं लागतं आणि त्यानंतर समोर असणाऱ्या फलकाकडे लागतं. खरं तर नेहमीच फलक लेखन ज्यांच्या माध्यमातून होत आहे त्यांचे समाधान पाटील सर याच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवूयात. एक छान फलक लेखन त्यांच्या माध्यमातून नेहमीच कार्यक्रमाच्या वतीला होत असतात आणि सगळ्यांचं पुन्हा एकदा सार्वत्रिक आभार व्यक्त करतो आहे. असंच काम तुमच्या हातून नेहमीच घडत राहावं ही ईश्वरचरणी प्रार्थना 2009-10च्या बॅचला करतो आहे आणि आजचा कार्यक्रम छानपणे संपन्न झाला असं मी जाहीर करतो आणि आजचा कार्यक्रम संपवतो आहे. धन्यवाद. चला आता दुसऱ्या वर्गात जाऊ. ओके नाही चालू आहे. चल हा चला अजून आता दुसऱ्या आता आपण दुसऱ्या वर्गामध्ये जाऊ. ही आता दुसरी पहिलीच्या वर्गात झाला आता दुसरीच्या वर्गात सॅम. पहिल्यानी येतं दुसरीचं झाला तर आपण पुढच्या वर्गात जाऊ. हे बघा कसलं वया घेऊन चाललं मस्त रे दिसतं. हे बघा मेहनती मुलं बघा. चला
थँक्यू झालं इकडे वाटतं. झालं भेटलं सगळ्यांना. ओके चला. झालं देऊन चला. आता 4थी आणि 5वीला पण देऊन झालंय. आता 6वीच्या वर्गात जाऊ. चला आपण तेच मध्ये सुरुवात झाली पण द्यायची. हा छोटू भेटला. बघा आवचिन बोरा. मस्त. खूप शिका आणि पुढे जा. बघा किती मेहनत घेताना सगळी जण घामेली. सगळ्यांना घामेली. आमचे वर्ग शिक्षक बघा, सनी सर, HD म्हात्रे सर आणि दिलीप सर. आणि इकडं आमची सगळी बॅचची पोरा बघा. आमचा कार्यक्रम मस्त झाला. 1 नंबर कार्यक्रम झाला. वया वाटपचा कार्यक्रम होता बघा. सगळ्यांनी भरपूर मेहनत घेतली. काय सगळ्यांनी भरपूर मेहनत घेतली. मस्त